आणि ना असं होऊन जातं की सुट्टीच्या वगैरे बाहेर जायचं नाही ना. हॅलो, हाय, नमस्कार. मी पूर्ण अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो दुपारी होऊन गेलेली आहे आणि विहानला झोपवलं आणि मला वॅक्स करायचं होतं. तसं तर बऱ्याच वेळेला मी पार्लरमध्येच जाते आणि कधी वेळ नसेल तर मग मी घरीही करते. सो घरी कसं करते ते पण विदाऊट वॅक्स मशीन, तर तेच सांगणार आहे. हे काही वॅक्स टिप्स आहेत. सोबतच माझ्याकडे वॅक्स आहे जे की मी गरम करायला ठेवलं आहे आणि बाहेर ना थोडासा पाऊस आहे आणि आतमध्ये एवढा लाईट येत नाही. मग म्हटलं चला इथून जे आहे ते स्टार्ट करूया. आणि विहान झोपला होता म्हणून मी स्टार्ट केलेलं. सो बघू शकता विहानच्या आवाजाने उठलेला आहे आणि हे आता आमचं रोजचं चाललेलं आहे. कधी कधी काय होतं ना की बराचसा वेळ असेल तर मग मी संडेचं वगैरे जाते, पण संडेचं एवढं रश असतो ना तिथं आणि तसं तर माझ्या हाताला एवढं ग्रोथ नाही आहे. सो नॉर्मली होऊन जातं. सो चला तर दाखवते. पण त्या अगोदर ना विहानला अगोदर झोपवते. आणि काय झालं होतं ना, पावसाचं अचानक वातावरण झालं आणि थोडं नाही काय पाऊस पडतोय पण, आणि त्यामध्ये मग मी माझ्या पर्स जितक्या आहेत ना तेवढं सगळ्या वॉश केल्या होत्या. सो त्या घातल्या होत्या आणि बाकीच्यांना वेगळंच टेन्शन असतं पाऊस आले की मला अगोदर कपडे कधी काढून आणू याचं टेन्शन असतं. सो विहान झोपलं होतं मग पटकन नाही काय कपडे वगैरे काढून आणून ठेवले आणि 4 की 5 मी जवळजवळ माझ्या ज्या पर्स आहेत त्या वॉश केल्या होत्या, त्या धुतलेल्या आहेत. अजून आतमधून सुकलेल्या नाही आहे. सो फॅन खाली त्या लावलेल्या आहेत सुकायला. आता एवढं टेन्शन नाही, गरमीच्या दिवसामध्ये सुकून जातं, पण हा ना अचानकच पाऊस वगैरे चालू होतो. तर आता विहान हाय कर, विहान हाय कर. आणि ना असं होऊन जातं की सुट्टीच्या वगैरे बाहेर जायचं नाही ना. हो का. सो चला तर हे आहे माझ्याकडे चॉकलेट्सचं वॅक्स आहे आणि वॅक्स हे मेल्ट बघा मी कसं केलेलं आहे. कोणतीही कढई घेते, त्यामध्ये पाणी ठेवते. पाणी उकळलं की जो वॅक्सचा डबा आहे ना तो त्याच्यामध्ये ठेवते. 5-10 मिनटं लागतात आणि जे वॅक्स आहे ना ते पूर्ण असं छान एकदम मेल्ट होऊन येतं. सो मला वाटत नाही की वॅक्स हीट मशीनची काही गरज आहे. ह्यानं पण खूप छान होऊन जाते. अगदी मस्त वॅक्स जे आहे ते पूर्ण मेल्ट झालेलं आहे. आणि त्यानंतर मग मी काय करते, गॅस बंद करते आणि त्याच्यानंतर मग जे आहे ते वॅक्स करून घेते मी हातांचं वगैरे. आणि पूर्ण जोपर्यंत हातांचं वगैरे होईस तोपर्यंत हे काही घट्टही नाही होत आहे, तसंच राहतं. ह्या पाण्यामध्ये असंच ठेवून जे आहे ते मी वॅक्स करत राहते. जेव्हा कधीही मला असं वाटतं की बाहेर जायला वेळ वगैरे भेटत नाही आहे पार्लरमध्ये, तेव्हा मला जेव्हा कधीही अर्जंटमध्ये करायचं असेल ना तर ह्या पद्धतीने आपलं कामही जे आहे ते होऊन जातं. त्याच्यानंतर ह्या वॅक्स टिप्स आहेत हॉनी रिचच्या, कोणत्याही घेतल्या तरी चालतं. बऱ्याच वेळेला मग मी ह्या आणते आणि बऱ्याचशा नाही काय पुरतात पण ह्या छान. सो आता बरेच दिवस झाले मी पण केलं नाही आहे, कारण असं होत होतं ना. त्या दिवशी विचार केला होता पण त्या दिवशी विहानच राहत नव्हता, तर मग हे राहून गेलं होतं हातांचं वॅक्स करायचं. सो सगळ्यात तर अगोदर हे बघ, माझ्या हाताला बिलकुलही जास्त ग्रोथ नाही आहे. 2 महिने झाले असेल मी केलं नाही आहे. पण चला म्हटलं थोडंसं हातांचा जो टॅन असतो ना तो निघून जाईल म्हणून मग करूया म्हटलं. सगळ्यात अगोदर थोडीशी तर मी पावडर लावून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मग मी तर हे वॅक्स लावते. थोडंसं बघा अगोदर गरम किती आहे, करून भरपूर. जरा मी वॅक्स करून घेतल्याने हार्डली मला अर्धा तास पण लागलेला नाही आहे. म्हणजे घरच्या घरी बघा फक्त हा अर्धा तास लागला आहे. हेच मी पार्लरमध्ये गेली असते ना हमकस म्हणजे 2 तास मोडले असते आणि पैसेही थोडेफार वाचतात आणि वेळही वाचतो म्हटलं तरी चालेल. स्टील विहान झोपलेलं आहे. आता मला योगा करायचं आहे, कारण मी सकाळी ना वॉकला गेले नव्हती. एकतर वॉक नाही तर योगा, कधी कधी तर दोन्ही होतं. म्हणजे मोस्ट ऑफ दोन्ही व्हायला लागलं आहे आत्ता. काल आता जेव्हा तुळशीबागेत गेली तर कालचा पण योगा राहिलेला आहे आणि सकाळी आज जे आहे तर ते वॉक राहिलेलं आहे. सो तेच म्हणते मी आता योगा करून ते म्हणजे बरोबर करून घेते मी, कारण थोडंसं ना वॉक आणि योगा दोन्ही केल्यामुळे चेहऱ्यावरचा जो थोडासा काय म्हणतात तो हे आपला
ग्लो आहे ना तो थोडासा वाढत चाललेला आहे. त्यासोबतच काही हेल्दी गोष्टी ट्राय करायला लागलेली आहे मी. तर थोडासा कॉन्फिडन्स नाही काय थोडंसं वाढल्यासारखं वाटतं. सकाळचं थोडंसं वॉक करते, योगा करते, या गोष्टीनं मला स्टील थोडंसं छान वाटायला लागलेलं आहे. नाही तर पूर्ण जो कॉन्फिडन्स आहे ना गेल्या 2 महिन्यात पूर्ण लो झाला होता. ह्याच्या अगोदर मी जॉबला जायचे तेव्हा माझ्याकडे भरपूर कॉन्फिडन्स असायचा आणि त्यानंतर मग बेबी झाल्यानंतर सगळ्यांचंच आय थिंक मला वाटतं की थोडासा कॉन्फिडन्स जो आहे तो लो होतो. त्याच्यानंतर मग मी यूट्यूब करायला लागली तर तेव्हाही छान वाढला होता माझा कॉन्फिडन्स लेवल. म्हणजे बोलण्यापासून ते सगळ्या गोष्टींमध्ये छान वाढला होता. आणि त्याच्यानंतर मग आता अशा माझ्या लाईफमध्ये काही काही गोष्टी होत गेल्या. सो त्यामुळे सगळं जे आहे ते लो होत चाललं होतं. पण मी परत ट्राय करते की त्या लेवलला आणण्यासाठी. सो सकाळचं वॉक असू दे, योगा असू दे, छान छान खाणं असू दे, छान छान गोष्टी ऐकणं असू दे, हे सगळं करते. आणि सोबतच ह्यांनाही खूप छान मी आता टाईम द्यायला लागलेली आहे. त्याच्यासोबत टाईम घालवणं पण खूप महत्त्वाचं आहे. कारण हे त्यांचं बालपण आहे ना ते आपण परत कधीच येणार नाही आहे. कारण माझं ना आयफोनचा स्टोरेजचा इतका प्रॉब्लेम होतो ना की मग कधी कधी ना व्हिडिओ शूट करण्यासाठी विहानचे जे अगोदरचे व्हिडिओज किंवा फोटोज मला डिलीट करावे लागतात ना नाविलाजने. कारण खरंच सांगते आयफोनमध्ये इतका स्पेस नाहीच होत मला. तर मग ते कधी नाविलाजने मला डिलीट करायची तर बिलकुल ही इच्छा नसते. कारण त्याच्यामध्ये आपलं पूर्ण मेमरीज असतात. एकही फोटो डिलीट करावा वाटत नाही. पण कधी कधी नाविलाजने ना खूप रिपीट फोटो असतात किंवा व्हिडिओज असतात. सो ते मी डिलीट करते. तर त्यावेळेला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं. आता मग अशी तेच झालं. मला ब्लॉग स्टार्ट करायसाठी ना बिलकुलही स्पेसच नाही होतं मोबाईलमध्ये. जोपर्यंत मी काही फोटोज किंवा व्हिडिओज डिलीट करत नाही तेव्हापर्यंत मला ब्लॉग स्टार्टच करता आला नसता. मग मी ते थोडेसे डिलीट केले तर मनाला खूप म्हणजे खूप वाईट वाटत होतं. जस्ट माझा योगा झालेला आहे आणि चेहऱ्यावर घाम बघू शकता, भरपूर घाम आलेला आहे. बिकॉज पाऊस थोडा थोडा पडून गेलेला आहे त्यामुळे आणखी थोडंसं गरम होतं आहे. प्लस मी योगा केलेला आहे, अर्धा तास जवळजवळ झालेला योगा केलेला आहे. स्टील विहान झोपला आहे तर मी पटकन विचार करते की आंघोळ करून येते. आणि गरमीच्या दिवसांमध्ये ना किती वेळा जरी आंघोळ केली ना बिलकुलही कंटाळा येत नाही. माझं कधी कधी 2दा होऊन जातं, सकाळी एकदा परत संध्याकाळी एकदा. किंवा मग खूप असं गरम व्हायला लागलं तर झोपायच्या वेळेला पण मी कधी कधी करते मग. सो आता जे विहानला काहीतरी खायला पण बनवायचं आहे कारण त्यानं काही खाल्लेलं नाही आहे दुपारी. सो तो तसाच झोपलेला आहे. पटकन मी माझा आवडते आणि त्याच्यासाठी काहीतरी खायला बनवते आणि तुमच्यासोबत मग थोड्या वेळाने भेटते. सो स्टे ट्यून. इथं मी मस्त असं जेवण बनवलं आहे, फक्त भात बनवलेलं आहे, शेवगाची आमटी आणि थोडंसं सॅलड घेतलेलं आहे. आणि विहानसाठी मी वरती थोडंसं तूप टाकलेलं आहे. आता आम्ही दोघंही मस्त जेवण करून घेतो. विहान काय करायला लागले तू? हा हा काय करतोय तू? हा नन्न टाकलंय काय त्याच्यात? ममम खाल्ला का तू? ममम खाल्ला का तू? काय खाल्ला? काय खाल्लं तू? तुला बिलू गरम होतंय का रे विहू? सो चला आता आम्ही मस्त जेवण वगैरे केलेली आहेत आणि चला मग आजचा दिवस असा होता. हो काय बाया खाऊ का? सो चला मग मी हा ब्लॉग ना आता इथंच एंड करते. आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. विहान बाय करशील? नको का? चल बाय कर ना सगळ्यांना. ठीक आहे.